जानत हो प्रभु बना तेरा सब हे। समचरण सरोजम सांद्रणीलामुदाभं जगन्निहित पाणि मंडनं मंडनाना। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रो सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। कलावद्विजीवोद्धारार्थावतारम् कलङ्कं तेजोधिकामोदिवक्त्रम्। कलानीशवादा पुनोदारदीक्षो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। देवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेद। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। चुरा चुरा कर माखन खाया गोवलकानंद कुंवर कन्हैया काय कराई। दिखावत मोहे जानत हो प्रभु पना तेरा सब हे। 5 वर्षापासून परमादरणीय हरिभक्ती परायण या परिसराचं भूषण आणि परमार्थातले अत्यंत जाणते व्यक्तिमत्व, परमार्थाचा जो गाभा म्हटला जातो तो आपल्या जीवनामध्ये आचरणात आणून आणि विचारामध्ये प्रस्थापित करून आपल्याकडे आलेला जो काही साधूंचा, श्री गुरूंचा आणि संत महात्म्याचा थोडाफार जो काही प्रसाद आलाय तो प्रसाद समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करणारे परमादरणीय माझ्यावर पितृवत प्रेम करणारे वंदनीय श्री भीमसिंहजी महाराज कोलते श्री महाराजांच्या माध्यमातून या पवित्र दरबारामध्ये आपला हा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। आता या सोहळ्यासाठी उपस्थित असलेली
सर्वच जाणते सर्वच ज्ञाते महाराज मंडळी, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण पोळ महाराज आहे म्हणते. आदरणीय महाराजांची या ठिकाणी योगायोगाने आज अत्यंत महत्वाची उपस्थिती आहे आणि सर्व भजनी मंडळी, सर्व टाळकरी मंडळी, मला मगाशी भेटले ते बाबुडीकर, ज्या बाबुडीकरांचा महाराजांना अत्यंत मोलाचं सहकार्य असतं. कुठल्याही कार्यामध्ये बाबुडीकर हजर असतात. मध्ये पैठण असेल, तुमची पंढरी असेल, तुमची आळंदी असेल, कुठलंही स्थान असेल, कोणत्याही कार्यामध्ये बाबुडी ग्रामस्थांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. आज विशेष कौतुक करण्यासारखं आहे ते म्हणजे उपस्थित सर्व टाळकरी माता भगिनी. कारण बऱ्याच माता भगिनी लाजातात, त्यांना लाज वाटते, पगार घेताना नाही वाटत सरकारचा, पण गळ्यात माळ घालायची म्हटलं की लाज वाटते, टाळ घ्यायचा म्हटलं की लाज वाटते, कीर्तनात नाचायचं म्हटलं की लाज वाटते. पण आज इथे कौतुक करण्यासारखं सगळ्या माझ्या भगिनी, माता भगिनी, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याही टाळ घेऊन माझ्या माता उपस्थित आहेत, बहुसंख्येने समोर उपस्थित आहेत. पेटीवरती सुद्धा सुंदर अशा प्रकारे ताईंची साथ आहे. आपण सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन या ठिकाणी आहात. महाराजांचं माझ्यावरती असलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आज ही काल्याची सेवा आहे. बऱ्याच वेळेला काला हा सकाळी असतो, पण असं काही लिहिलेलं नाही की काला सकाळीच असतो म्हणून. पुढं वाचलंय तुम्ही, मला तर काय 40 वर्षात वाचायला नाही मिळालं बा. कदाचित हुकला असेल माझ्याकडून, तुम्हाला जर वाचलेलं असलं तर सांगा. फक्त काला 8व्या दिवशी सांगता करावी असं काही नाही. 9व्या दिवशी केली जाते, 10व्या दिवशी केली जाते, 11व्या दिवशी केली जाते. अधिक मासात 1 महिन्याचे सप्ताह असतात. असं काही नाही. भक्तीमध्ये तुम्हाला प्रतिबंध नाही. तुम्ही भक्ती, परमार्थ, सेवा, पूजन, ध्यान, उपासना कधीही, कुठेही, केव्हाही, किती दिवस, याला कोणत्याच प्रकारचं बंधन नाही. पण मग नियम आहे की कोणतंही कार्य आरंभित झालं तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे ना, कुठेतरी थांबलं पाहिजे. मग हा एक त्याचा नियम, एक विश्रांती आहे थोडक्यात. ही सांगता नाही, ही समाप्ती तर नाहीच नाही. सांगणाऱ्याची समाप्ती होते, पण काल्याची समाप्ती होत सुरुडीकर चाल्याची समाप्ती नाही होत. सांगणारा बदलल, त्याची समाधी होईल, दुसरा परत येईल, तो परत तोच काला करील, पण काला संपत नाही. अर्थात याची फक्त थोडक्यात समारोप आहे, त्याची समाप्ती होत नाही. आणि म्हणून आज आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाची काय आहे, सांगत आहे. महाराजांनी अत्यंत आटासातून, अत्यंत प्रयासातून गेली 5 वर्षापासून हा सगळा मेळ जमा करून या पवित्र दरबारात भक्ती उत्सव करतात. तुम्ही सर्व भाविक श्रोते सज्जन महाराजांना मनापासून सहकार्य करता. ज्या ज्या भाविकांनी सहकार्य केलेलं आहे त्यांना सद्गुरु हरिनाथ महाराजांचा अनंत अनंत आशीर्वाद आहेच, मिळणारच आहे, याच्यात काही कोणत्या प्रकारची शंका नाही. जरी तुटून हुकून चुकून कोणी राहिलं असेल तर त्यांनी प्रसाद घेऊपर्यंत आपलं सहकार्य आपल्या स्वेच्छेनं या उत्सवामध्ये नेमा. कारण एकच आहे महाराज, या हातानं तुम्ही जे द्याल ना तेवढंच तुमच्या बरोबर येणार आहे, तेवढंच. बाकी तुमच्याकडं करोडो रुपयाची संपत्ती असेल तर त्याच्यातला एकही रुपया तुमच्या बरोबर, तुम्हीच काय आमच्या बरोबर येणार नाही. आम्हीच काय नुसते कमर बांधून सांगायचं असं नाही, आमच्या सुद्धा बरोबर येणार नाही. आम्ही सुद्धा जे सत्कर्म करू तेच आमच्या बरोबर येणार आहे, आणि तुम्ही सुद्धा जे सत्कर्म करू तेच तुमच्या आमच्या बरोबर येणार आहे, बाकी काही येणार नाही. म्हणून आपल्याला जमेल ते. ग्रामस्थ मंडळी, हातोला अंतर्गत बोलेगाव हे सुद्धा सर्व सज्जन या उत्सवामध्ये सामील आहेत, याचा मला अत्यंत अत्यंत आनंद आहे. नाहीतरी नगरकर कुठल्या उत्सवामध्ये सामील असतातच, कुठल्या उत्सवामध्ये. आणि महाराज नुसतं ते उत्सव करत नाही तर ते आम्हाला त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेतात. हे एक नगरचं विशेष आहे. मुंबईचं सांगत नाही तुम्हाला, पण नगरचं मात्र हे आहे की ते आम्हाला त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेतात, त्या उत्सवात सामील करून घेतात. आणि म्हणून ग्रामस्थ मंडळी सुद्धा आहे, परिसरातून आपण सगळे. मर्यादित वेळ आहे आपल्याला, मी बोलत राहील, मात्र आपल्याला वेळ सांगा. आपला 6 ते 8 हा वेळ आहे. सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे लहाने बंधू कान्होबा महाराज यांचा अभंग आहे.
आणि कान्होबाराय या अभंगातून भगवान परमात्म्यानं जे काही चरित्र केलंय, परमात्म्याने ज्या काही लीला केल्या, परमात्म्याने जी काही कृती केलेली आहे, त्या कृतीचं वर्णन आपल्या अभंगामध्ये महाराज करत आहेत. काय म्हणतात महाराज? महाराज म्हणतात, परमात्म्याने चोरा चोरा कर माखन खाया, गोवलकानंद कुवर कन्हैया. कन्हैया म्हणजेच कृष्ण, गोवलका म्हणजे गवळीयाचा, गवळ्यांचा कृष्ण. या कृष्ण परमात्म्याने चुरा चुरा कर माखन खाया, चोरून चोरून लोणी खाल्लं. चुरा चुरा कर माखन, माखन म्हणजे लोणी, माखन म्हणजे दही दूध, हे सगळं घ्या. माखन शब्दात हे सगळी वस्तू येतात. हे सगळं त्या परमात्म्याने चोरून चोरून खाल्लं. कोणी? गोवलकानंद कुवर कन्हैया, गोवळ्याचा जो राजा नंद, ज्याला नंदराज म्हणतात, त्यांचा कन्हैया म्हणजेच कृष्ण, याने ते चोरून चोरून खाल्लेलं आहे. आणि ते सगळं प्राशन करून त्या परमात्म्याने आपला व्यापकपणा, आपलं सामर्थ्य, आपली सत्ता जगाच्या समोर मांडण्याचा भगवान परमात्मा प्रयत्न करतात. आणि मग ज्यांच्या समोर आपलं सामर्थ्य परमात्मा मांडण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी याला लहानपणापासून पाहिलेलं असल्यामुळे याचं मोठेपण, याचं सामर्थ्य त्यांना काय पटलेलं नाही. तुम्ही ज्यांच्या घरात जन्माला येता, ज्या गावात जन्माला येता, ज्या कुळात जन्माला येता, ज्यांच्या समोर तुम्ही लहानाचे मोठे होता, तुम्ही जगात किती जरी मोठे झाली तरी त्यांच्या समोर तुम्ही मोठे असतात का मानत नसतात का मानत नाही? मोठे असतात पण मानत नाही, हा त्याचा भाग आहे. तुम्ही किती मोठे असा, परमात्म्याने आपलं प्रभूपण, परमात्म्याने आपलं व्यापकपण जेव्हा जगाच्या समोर मांडलं, तेव्हा ज्यांच्या समोर परमात्मा मोठे झाले त्यांना ते मान्य नाही. काय बराई दिखावत मोही, जानत हो प्रभुपना तेरा. ए लाला क्या कह रहा हूं, मैं तुम्हारा प्रभुपना सब जानती हूँ. मेरे सामने अपना बड़ापन मत गाना, क्योंकि मैं सब जानती हूँ. तू बचपन का था ना, तब से मैं तुम्हें जानती हूँ. तुम वस्त्र भी नहीं पहनते थे, उसी वक्त मैंने आपको खिलाया है, मैंने आपको पाला है, मैंने आपको अपने कंधों पे घुमाया है. और तू मेरे सामने कह रहा है कि मैं प्रभु हूँ, मैं भगवान हूँ, मैं अमुक ये नहीं हो सकता. मैं तुम्हारा प्रभुपना सब जानती हूँ, मला सगळं तुझं माहिती आहे. काय बराई दिखावत मोही, बराई म्हणजे मोठेपणा, आणि मला मोठेपणा सांगतोस. जानत हो प्रभुपना तेरा सबही, मैं तुम्हारा प्रभुपना सब जानती हूँ. मुझे सब पता है, बताने की जरूरत नहीं, असं महाराज म्हणतायत. कदाचित भगवान परमात्माने तेवढ्यावर ऐकलं नसेल. ती गवळण पुन्हा सांगते, थांब थांब थांब. एवढ्यावरच नाही, तू गावाला तर त्रास दिलास, पण तू जेव्हा घरात त्रास दिलास, त्यावेळेला तुझी आई तुझ्या त्रासाला कंटाळून तुला और बात सुन उखल सुगला, एक बात सुन लाला, तेरी मैया ने तुम्हें बांध लिया तू अपने गोपाला. तू त्रास दिलास, लोकाला तर दिलास, पण घरातही दिलास, म्हणून तुझ्या मैयानं तुला ओखळाला बांधून ठेवलं होतं. हे विसरला की काय? तू विसरलास? और बात सुन उखल सुगला, बांध लिया तू अपने गोपाला. आणि मेरे साथ काय बराई दिखावत मोही, माझ्या समोर बडाई गाऊ नको. अजून एक गोष्ट सांगू का तुला? काय? अरे बांधून ठेवलं तरीही तुझ्या खोड्या बंद झाल्या नाहीत, म्हणून मैयानं निर्णय घेतला की तुला गावातच ठेवायचं नाही, तुला हकलून दिला होता. हे विसरला की काय? विसरलास? फिरत बन बन गौवा चरावत, कहे तुकया बंधू लकरी लेले हात. लकरी म्हणजे लकडी म्हणजे काठी. हातामध्ये काठी घेऊन तू स्वतः फिरत बन म्हणजे वन, वनामध्ये फिरत राहिलास. गावातून तुला हाकलून देऊन रानात पाठवलं, माणसात तुला राहू दिलं नाही. एवढ्या तर तू योग्यतेचा होतास, आणि माझ्या समोर म्हणतोस, माझ्या समोर बढाया गातोस की मी परमात्मा आहे, मी भगवान आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. माझ्या समोर तुझं मोठेपण गाऊ नको, असा या अभंगाचा शब्दशः भावार्थ आहे. चला जेवायला आता.
हा अभंगाचा शब्दशः भावार्थ आहे. आता याचं विस्तारण चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला परमात्म्याने चोरून चोरून लोणी खाल्लं. का बरं भगवान परमात्म्याने लोणी चोरलं? माणूस चोरी करण्याच्या प्रवृत्तीला का तयार होतो? चोरी का करतो माणूस? दोन कारण आहेत चोरी करण्याचे. एक, जर आपल्याकडं काही नसेल तर माणूस चोरी करतो. आपल्याकडे काही नसेल तर माणूस चोरी करतो. किंवा दुसरं कारण आहे, समोरच्याची खोड मोडायची म्हणून माणूस चोरी करतो. आलं लक्षात? मराठी भाषेत हे नाही कळाल तुम्हाला? कुटाने कधी करतो माणूस? समोरच्याची खोड मोडायची असेल तर कुटाने करत राहतो माणूस. समजून जाईल हे काही माणसाला. हा, दोन कारणा करता. एक तर त्याला खाली पाहायला लावायचं म्हणून हा कुटाने करतो. एक, किंवा चोरी करतो स्वतःच्या जवळ काही नाही म्हणून. या दोनही गोष्टीमध्ये भगवान कृष्ण परमात्मा येत नाही. कोणत्या गोष्टीत येत नाही? दुसऱ्याची खोड मोडायची असं म्हणलं तर तसंही काही पाहायला मिळत नाही. आणि याच्याकडे काही कमी नाही असं म्हणावं तर तसंही काही पाहायला मिळत नाही. कारण याच्याकडे कमी नाही असं कसं म्हणता येईल? ज्याच्या बापाच्या घरी 9 लाख गायी आहेत. 9 लाख. किती गायी आहेत? आई मी तुझा ये फुलताई गाई राखी तो 9 लाख. गाई राखोनी जिजली नका मला देऊ यशोदे घराकडे चाल यशोदे घराकडे त्याच्या घरी काही कमी आहे असं कसं म्हणता येईल? गाई राखीतो 9 लाख. 9 लाख गायी ज्याच्या जवळ आहेत त्याला कमी नाही. मग मला सांगा, 9 लाख गायी म्हटल्यानंतर किमान 5,000 तर कामगार असतील बाबा त्याच्या घरी. 5,000 कामगार असायला काय अडचण आहे? हा, काय अडचण आहे? आपल्या घरी जर 20 गाया असल्या तर 3 गडी असतील आपल्याकडं. तुम्ही तर शहर मधली माणसं आहे, माहिती तुम्हाला. ज्यांच्याकडे दूध आहे त्यांच्याकडे. हा बरं आहे. आता जरा नेट उभ्यात आले की एका दगडात काम करायचं असं जरा नेट उभ्यात माणूस पाहिजे. विठ्ठला विठ्ठला